नमस्कार. बघा मी आरती आपल्या द 360 या अकॅडमीवर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. लक्षात घ्या, आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पण पाहिलं असेल, आजच आपल्याला एक परिपत्रक आलं आहे. ते परिपत्रक कशाबद्दल आहे तर ते परिपत्रक आहे कोतवाल भरती म्हणजेच कोण, महसूल सेवक म्हणजेच कोतवाल या पदाकरिता भरती. तर या परिपत्रकात मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की ही जी भरती आहे ही जवळपास 3,000ची ही जी काही भरती आहे 2,912 म्हणजे अगदी 3,000 जवळ असणारी ही मोठी अशी कोतवाल या पदाकरिता भरती निघालेली आहे. मग या पदाकरिता आपल्याला परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर आपण द 360 या अकॅडमी मार्फत कोतवाल पदाची एक बॅच आणत आहोत. ती बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली आहे. परिपत्रक आलेले आहे, लवकरच तुमची ऍड होईल आणि ऍड आल्यानंतर परीक्षा सुद्धा तेवढ्याच झपाट्याने लवकर होणार आहे. तर या कमी वेळामध्ये परिपूर्ण अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आजच आपली ही कोतवाल बॅच लवकरात लवकर परचेस करा किंवा घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा परिपूर्ण अभ्यास झाल्यामुळे हे कोतवालचं पद नक्कीच तुम्हाला मिळेल. ओके, बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली ही आपली बॅच असणार आहे. पीडीएफ स्वरूपातील तुम्हाला नोट्स दिल्या जातील, टेस्ट सिरीज सोडून घेतल्या जातील, जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये कुठे कमी पडला आहात याबद्दलची संपूर्ण तुम्हाला काय म्हणतो आपण एक समज येऊन जाईल की आपला कशात कमी पडतोय कशात नाही. त्यासाठी टेस्ट पेपर फार महत्त्वाचे असतात की नाही. मग आपण तुमची टेस्ट सिरीज सुद्धा घेणार, टेस्टच्या स्वरूपातून तुमचा अभ्यास अधिकच चांगला करून घेणार आहोत. तर अशी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच आपण फक्त आणि फक्त 999 रुपयालाच देत आहोत. आणि यामध्ये पण बघा ट्विस्ट काय आहे की पहिले जे 1,000 विद्यार्थी असतील, पहिले जे तुमचं ऍडमिशन करणारे कन्फर्म करणारे जे विद्यार्थी असतील, बॅच घेणारे जे विद्यार्थी असतील पहिले 1,000, तर यांना ही बॅच फक्त आणि फक्त 399 रुपयामध्ये मिळणार आहे. किती? 399 मध्ये. मग लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या. म्हणजे 999 ची बॅच तुम्हाला कितीला मिळणार आहे तर लवकरात लवकर जायचं आणि आपली कोतवाल बॅच परचेस करायची आहे. ओके, आणि अभ्यासाला आजपासूनच लागायचं आहे. बघा तर लक्षात घ्या, ही जी जाहिरात आहे ही जाहिरात किती पदाकरिता आहे तर 2,912 या पदाकरिता आहे. बघा आतापर्यंत आपण बघत आलेलो आहोत की ही जी भरती असते, कोणतीही भरती असो, तुम्हाला एक तर 12वी पास लागतं किंवा ग्रॅज्युएशन लागतं. पण हे असं एक सरकारी पद आहे की या सरकारी पदामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही 4थी जरी पास असाल तरी सुद्धा तुम्हाला सरकारी नोकरी मिळवता येते. मग असं इंटरेस्टिंग की ती 4थी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी आहे. कोणत्या पदाकरिता तर महसूल सेवक या पदाकरिता, कोतवाल या पदाकरिता. ओके, मग लक्षात घ्या पात्रता काय आहे फक्त 4थी. मग ते तुम्ही 4थी ते पदवीधर असलात तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पद काय आहे, कोण भरती काढतं, परीक्षेचं स्वरूप काय आहे, वयोमर्यादा कशी आहे, शैक्षणिक पात्रता कशी आहे, या संबंधांची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बघा महसूल सेवक, आता याच्यामध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण माहिती. बघा पात्रता, वयोमर्यादा सगळं आपण आता नीट सविस्तर बघायचं आहे. बघा आजच एक परिपत्र आलेलं आहे. हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक तुम्हाला काय सांगतंय की दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी आलेले हे परिपत्रक तुम्हाला सांगते की राज्यातील किती 2,912 एवढी पद रिक्त आहेत. आणि या रिक्त पदांकरिता भरण्यासाठी आता ही भरती निघालेली आहे. सोबतच ह्याच्यासाठी मग आता परिपत्रक जरी आलं तरी परीक्षा कधी होईल बाबा संभ्रम असतोय की नाही. आता 2 महिन्याने होते, 4 महिन्याने होते की 6 महिन्याने होते, वाटतं की नाही आपल्याला की अरे आता परिपत्रक आलंय मग ऍड कधी येईल, मग ती परीक्षा कधी होईल, असं सगळ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. पण हा संभ्रम इथे शेवटच्या लाईनीमध्ये तुमचा क्लिअर होईल. बघा कसा, तर याची दक्षता निवड समिती तसेच सदरची पदभरती प्रक्रिया दिनांक 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जावी याची दक्षता घ्यावी. म्हणजे ही जी भरती आहे ही 31/11 म्हणजे नोव्हेंबर पर्यंत त्यांना पार पाडायची आहे. म्हणजे लक्षात घ्या, आज जर परिपत्रक आलेलं आहे तर ऍड लवकरात लवकर येणार, अगदी 4-8 दिवसात तुम्हाला ऍड सुद्धा येऊन जाईल आणि परीक्षेची प्रक्रिया सुद्धा तेवढ्याच झपाट्याने पूर्ण होणार आहे. सो अभ्यास कसा करायचा आहे, झपाट्याने करायचा आहे आणि आत्ताच अभ्यासाला लागायचं आहे. ओके, बघा प्रत्येक जिल्ह्यानिहाय तुम्हाला जागा असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार तुमचं रिक्त पद जे असतील त्यानुसार तुमची ती जागेची संख्या निघणार आहे. ओके, बघा आता याच्यामध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता काय काय आहे तर लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा काय असणार आहे तर किमान तुम्ही 4थी उत्तीर्ण असावे. तुम्ही जे आहात हा किती आहे, किमान तुम्ही 4थी उत्तीर्ण असावेत. लक्षात घ्या, महिला आणि पुरुष दोघंही या पदाकरिता पात्र आहात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या गावात तालुक्यात राहून या पदाची
काय करणार आहे, पदाची जबाबदारी सांभाळता येणार आहे. असं काही नाहीये की तुम्हाला गाव सोडून जावं लागणार आहे. नाही, गावात राहून सरकारी नोकरी करता येणार आहे. विशेषतः महिलांसाठी सुद्धा ही खूप खूप चांगली अशी बाब आहे की तुम्हाला तुमच्याच गावात, तुमच्याच तालुक्यात, जिल्ह्यात राहून काय करता येणार आहे, सरकारी नोकरी करता येणार आहे. तर ही सुवर्ण संधी पुरुषांसोबत महिलांसाठी सुद्धा तेवढीच चांगली आहे. जिल्ह्यानिहाय बदल काय आहेत, तर काही जिल्ह्यांच्या जाहिरातीमध्ये पात्रता 10वी उत्तीर्ण सुद्धा मागितलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये 10वी उत्तीर्ण सुद्धा आहे. नंतर वयोमर्यादा काय असेल, तर लक्षात घ्या, वयोमर्यादा वय 18 ते 40च्या दरम्यान असावं. म्हणजे किमान तुमचं वय 18 ते कमाल तुमचं वय 40 अशी तुमची ही वयोमर्यादा असणार आहे. वयोमर्यादेत सूट म्हणजे लक्षात घ्या, मागासवर्गीय म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर असाल, SC ST किंवा OBC आणि इतर काही आरक्षित घटक असाल तर त्यांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. ओके, पुढे लक्षात घ्या की इतर महत्त्वाच्या अटी आणि पात्रता काय आहेत. आता आपण शैक्षणिक आणि वयोमर्यादा बघितली, याच्या सोबतच अजून 3 महत्त्वाच्या अटी आहेत. त्या अटी कोणत्या आहेत, तर लक्षात घ्या, स्थानिक रहिवासी. उमेदवार ज्या तालुक्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी अर्ज करत आहे तो त्याच जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा रहिवासी असावा. बघा, हे जे पद आहे हे जिल्ह्यानिहाय निघणारं पद आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला त्या जिल्ह्याचा तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या की तुम्ही त्या गावाचा, तालुक्याचा, तुम्ही जिल्ह्याचा काय असला पाहिजे, रहिवासी असणं हे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे की लहान कुटुंब प्रमाणपत्र. तुमचं जे प्रमाणपत्र आहे कोणतं, लहान कुटुंब प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं की तुमच्याकडे तर तुम्हाला 2 अपत्य किंवा 2 मुलांपलीकडे नाहीये, तुम्हाला 2च आहेत, 2 पेक्षा जास्त अपत्य नाहीये बाबा. हे असणारं जे लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे तुम्हाला असणं गरजेचं आहे, बंधनकारकच आहे. ओके, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असावेत, जेणेकरून सरकार तुम्हाला जे पदभार देत आहे, सरकार तुम्हाला ज्या कामासाठी निवडत आहे, नियुक्ती करत आहे, तर त्याचा भार तुम्ही व्यवस्थित पेलावू शकता. नाही का, तुम्हाला महसुलाची कामं करावी लागणार आहेत, इथे तुम्हाला कामं करावी लागणार आहेत, तर त्या अनुषंगाने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम किंवा सुदृढ असावे अशी सुद्धा अट आहे. क्लिअर. मग हे होत्या इतर पात्रता किंवा अटी. आणि त्यानंतर बघा, पगार आणि नियुक्ती काय आहे, पगार आणि नियुक्ती. तर पगार आणि नियुक्तीमध्ये काय आहे, मानधन आणि नियुक्ती. मानधन तुम्हाला किती आहे, सध्या कोतवाल पदासाठी 15,000 नियमित मानधन आहे. किती आहे, तुम्हाला दर महिना 15,000 एवढं तुमचं मानधन असणार आहे. पूर्वी तेच मानधन 7,500 होतं. किती होतं, 7,500. आता ते 2023 पासून तुम्हाला 17,000 पर मंथ तुम्हाला काय मिळणार आहे, पगार मिळणार आहे. छान आहे की नाही. म्हणजे गावातच राहायचं, नोकरी करायची, सरकारी सेवक असलाय, सरकारी नोकरीचा अनुभव प्लस तुम्हाला पगारी महिना टू महिना होणार अशी तुमची चांगली अशी नोकरी आहे. नियुक्ती अधिकारी. मग आता तुमची नियुक्ती कोण बरं करतं, तर लक्षात घ्या, कोतवालाची नियुक्ती करण्याचे अंतिम अधिकार कोणाच्या हातात आहे, आपली नियुक्ती करण्याचे अधिकार, तर तहसीलदार किंवा मग जिल्हा निवड समिती. तुमचा जो तहसीलदार असेल तर त्या तहसीलदाराला किंवा मग जिल्हा निवड समिती जी असणार आहे, प्रत्येक जिल्ह्याची जी निवड समिती आहे तर या निवड समितीकडे ते अधिकार असतील तुमची नेमणूक करण्याची किंवा नियुक्ती करण्याची. मग आता तुमचे कामाचं स्वरूप आणि पदोन्नती कशी आहे, तर लक्षात घ्या, गावातील तलाठींना कामाचं स्वरूप कसं आहे, तर गावातील तलाठी यांना शासकीय कामात मदत करणे, गौण खनिज देखरेख करणे आणि महसूल विभागाची कामे पार पाडणे. लक्षात घ्या, तुम्ही महसूल सेवक आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला तलाठ्यांसोबत त्यांची कामामध्ये मदत करणे, महसुलाची इतर काही कामं असेल तर ते करणे, गौण खनिज यांच्यावर देखरेख करणं, असं सुद्धा तुम्हाला कामाचे एक स्वरूप असणार आहे. प्रमोशन किंवा मग पदोन्नतीची संधी कशी असते, बघा, ठराविक काळ पूर्ण केल्यानंतर शिपाई या संवर्गात पदोन्नतीची संधी आहे. काही काळाचं तिथे ड्युरेशन जर दिलेलं आहे बंधनकारक, त्या काळामध्ये तुम्ही कार्यसेवा केल्यानंतर तुम्हाला शिपाई या पदाकरिता पदोन्नती मिळते. तसेच तलाठी भरतीत 20% राखीव जागा असतात. लक्षात घ्या, हे फार महत्वाचं आहे की तलाठी भरती जी असते तर त्याच्यामध्ये तुम्हाला 20% जागा ह्या राखीव असतात. ही खूप छान आहे, बरोबर. त्याच्यानंतर लक्षात घ्या, तुमचं निवड प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप कसं आहे. तुमची निवड प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तर एकूण प्रश्न आणि गुण. बघा, एकूण प्रश्न आहेत 50 आणि एकूण गुण आहे 100 गुणाची लेखी परीक्षा आहे. परीक्षेचं स्वरूप कसं आहे किंवा परीक्षेमध्ये कोणते कोणते विषय आहे, तर सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जिल्हा माहिती आणि महसूल. तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत आहात तुम्हाला त्या जिल्ह्याची माहिती, तिथल्या महसुलाविषयीची माहिती असणं गरजेचं आहे.
आणि पासिंग गुण बघा किमान 40% म्हणजे लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान तुम्हाला 40 गुण मिळणे आवश्यक आहे। आणि ही जी तुमची पदभरती असणार आहे, ही जी तुमची परीक्षा असणार आहे, ही ऑफलाईन पद्धतीची परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षा ऑफलाईन स्वरूपाची ही तुमची काय असणार आहे, परीक्षा असणार आहे। ओके, पुढे लक्षात घ्या। मग लक्षात घ्या बघा, हे जे पद आहे गावातच राहून गावाची सेवा करायची, सोबतच तुम्हाला एक सरकारी अधिकारी किंवा सरकारी नोकरीचा सुद्धा तुम्हाला काय असणार आहे, एक फायदा असणार आहे। तर ज्यांना कोणाला महसूल सेवक या पदाकरिता अभ्यास करायचा आहे, परिपूर्ण अशी तयारी करायची आहे, तर त्यांनी लवकरात लवकर आपली ही कोतवाल भरती बॅच घ्यायची आहे। त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातील तुम्हाला लेक्चर्स दिले जातील, सोबतच तुम्हाला सांगितलं PDF स्वरूपातील नोट्स असतील किंवा मग टेस्ट सिरीज असतील, असा सर्व असा परिपूर्ण छान असा अभ्यास तुमच्याकडून करून घेतला जाईल। तर बघा, परिपत्रक आलेलं आहे, ऍड लवकर येणार आहे आणि परीक्षाच्या संदर्भात तुमची पदभरती सुद्धा तेवढीच लवकर होणार आहे। त्यामुळे गाफील न राहता आत्ताच अभ्यासाला लागा, लवकरात लवकर अभ्यासाला लागा आणि कोतवाल हे पद तुम्ही लवकरात लवकर मिळवण्याची आशा करा। ओके, तर अशा पद्धतीने आपला हा आजचा लेक्चर इथे संपत आहे। लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, व्हिडिओला शेअर सुद्धा करा। ओके, चलो बाय, धन्यवाद।